तो जस्तमवर उद्याच्या हिशोबाने जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातले शिवसैनिक सध्या जस्तमवर जमा झालेले आहेत। आता नेमका याचा उपक्रम कोणता आहे, कारण दिसून राहिले सगळ्याच्या हातात झेंडे। उद्याचा कार्यक्रम म्हणजे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन। नेमका कार्यक्रम काय आहे, कारण की मला असं माहित पडलं बा का हे इथून चालू होणार आहे डेपो पर्यंत, डेपो पासून अजून कुठेतरी जाणार आहे। नेमका विषय काय हे आपण नक्कीच पाहू आता। भारत माता की जय, भारत माता की जय, जय भवानी, जय शिवाजी। बाळासाहेब हात घ्या ये दुकान लो इधर के वाटाणे जी आहेत, वाटाणे जी मी पाहिलं की तुम्ही हर दुकान घर तिरंगा वाटून राहिले। नेमका उपक्रम कशाचा? उद्या 15 ऑगस्ट निमित्त आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानिमित्त जसं हर घर तिरंगा आहे तसं हर घर हर दुकान प्रत्येक मार्केटात तिरंगा लागला पाहिजे। मग तो घरावर का असो ना मार्केटात का असो ना प्रत्येक जागी। त्यामुळे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा निमित्ताने आज संपूर्ण अचलपूर असो परतवाडा असो इथे तिरंगा वाटप ठेवलेला आहे। सोबतच आपल्या जिल्हा प्रमुख जे आहेत पडोळे काका ते पण आपल्या सोबत आहेत। तर इकडे मोदीजी पण म्हणून राहिले की बा हर घर तिरंगा, आणि आपल्या पक्षामार्फत आपण हर घर दुकान तिरंगा जे वाटून राहिलो, काय सांगाल? आमच्या अचल परतवाडा येथील पदाधिकाऱ्यांनी हा चांगला उपक्रम हाती घेतला। आमचे शहर प्रमुख सागर वाटाणे, उपतालुका प्रमुख टिल्लू शर्मा आणि आमचे पोपटराव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी एक चांगला उपक्रम हा याच्यासाठी हाती घेतला की खरोखर लोकांना तिरंग्याचं महत्व काय आहे हे पटलं पाहिजे। आणि तिरंग्यामुळं खऱ्या अर्थानं आपण आहोत, तिरंग्याची शान तर आपली शान हा खरा त्यामागचा उद्देश आहे। आपण पाहतोय की भारतीय संविधान हे संविधानाची कुठेतरी हेळसांड होत आहे, आणि भारत हा खऱ्या अर्थानं संविधानावर उभा आहे, आणि हा तिरंग्याची खऱ्या अर्थानं छान आहे। आणि संविधानावर सुद्धा तिरंग्याचा येलो हे ब्लॉक लावलेला आहे, आणि म्हणून तिरंगा हा घर वाटण्याचं काम आमचे शहर प्रमुख, उपतालुका प्रमुख आणि आपलं कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकासह सर्व पदाधिकारी करत आहेत। यात आम्हाला त्यांचं खूप कौतुक येत आहे।